पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर हे घाटातील दरीत भरधाव वेगाने आलेली इनोव्हा कार कोसळली। या अपघातात दोघेजण जखमी झाले। पोलिसांनी इनोव्हा कार दरीतून बाहेर काढत तपासणी केली असता 8,37,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखाच्या गोण्या आढळून आल्या। त्या गोण्या व इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली। या अपघातात जखमी झालेल्या दोघांवरही संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। संगमनेर तालुक्यातील हे घाटातून MH01BB9149 क्रमांकाची भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती इनोव्हा कार खोल दरीत कोसळली। अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शिंदे, पोहयक बाबासाहेब शिरसाट, चालक शांताराम जोडगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव स्थानिकांच्या मदतीने या जखमींना उपचारासाठी संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त इनोव्हा कार दरीतून बाहेर काढली। त्या अपघातग्रस्त कारची पोलिसांनी तपासणी केली असता त्या कारमध्ये बाहेरील राज्यातून आणलेला विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला तसेच इतर प्रतिबंधित गुटखा असा एकूण सुमारे 8,37,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। पोलिसांनी संपूर्ण गुटखा जप्त करून अपघातग्रस्त इनोव्हा कार ताब्यात घेऊन तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केली आहे। याबाबत संगमनेर तालुका परिसरात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। अपघातात जखमी झालेल्या त्या दोघांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे। हा प्रतिबंधित गुटखा नेमका कुठून आला होता आणि कुठे चालला होता, कोणाच्या सांगण्यावरून आणला जात होता, या गुटखा तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा सखोल तपास तालुका पोलीस करत आहेत। गाडीचा व्हिडिओ आले आमच्या येत नाही बघा कधी कधी येणार ना आता या ना तर म्हणते मालावाला मिरची असं ते सिव्हिल असं असत होते। गुटखा गाडी दरीमध्ये कोसळली, काय आधी? आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बातमी मिळाली की नाशिककडून करेघाटातून संगमनेरकडे येणारी इनोव्हा गाडी क्रमांक MH01BB 9149 या गाडीचा अपघात झालेला आहे। ती रस्त्याच्या कडेला पलटी झालेली आहे दरीमध्ये। तर आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन सदर गाडीची खात्री केली, तर त्या गाडीमध्ये 2 जखमी तरुण होते। ते आमच्या जाण्यापूर्वीच दवाखान्यात शिफ्ट केलेले होते, ते जखमी आहेत, त्यांची माहिती घेणं चालू आहे। आणि सदर गाडीचं लोकांच्या समवेत गाडी रस्त्यावर घेतली असता सदर ठिकाणी गाडीमध्ये 8,37,000 रुपयाचा गुटखा, ज्याच्यामध्ये विमल आणि इतर रजनीगंधा वगैरे बाय प्रोडक्ट आहेत, तो बाहेर राज्यातला गुटखा ते घेऊन येताना गाडी पलटी झालेली आहे। तर सदरमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरच आपण गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करीत आहोत।